दिनांक 3 फेब्रुवारी 2026ला कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा व विकास कामे भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद नगराध्यक्षा त्रिवेणीताई तुंगार त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच त्र्यंबकेश्वर येथील साधू संतांच्या आखाड्याची पाहणी तसेच आखाड्याने संदर्भात काय काय विकास कामे करायचे आहेत तसेच मिळावयाचा विकास कामांचे भूमिपूजन पंचदशमान जुना आखाडा येथून भूमिपूजन करून सुरुवात करण्यात आली। यावेळी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तहसीलदार गणेश जाधव, नगर परिषद सीओ, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, साधू महंतांच्या उपस्थितीत कुंभमेळा आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सर्व आखाड्यांमध्ये जाऊन आकारांच्या विकास कामाचे भूमिपूजन केले। तसेच साधू महंतांच्या समस्यांबद्दल सुद्धा त्यांनी माहिती घेत साधू महंतांना विश्वासात घेऊन सर्व विकास कामे केली जातील असे कुंभमेळा आणि मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले। तसेच यावेळी काही शेतकऱ्यांनी सुद्धा गिरीश महाजन यांना आपल्या जमिनीचा मोबदला खूप कमी आहे, काही शेतकरी भूमिहीन होत आहेत या संदर्भात सुद्धा चर्चा करण्यात आली आहे। आणि भव्य प्रकारचा हा चमकेल आणि या कुंभाची विशेषता अशी आहे की हा जवळजवळ 180 वर्षानंतर हा कुंभ येतो। याची विशेषता अशी आहे की 2 स्नान अमावस्याचे आणि 1 अमावस्याला सूर्यग्रहण इतका मोठा पर्व काल येतो, त्यामुळे हा एक जगाचं लक्ष ह्या कुंभावर राहील आणि आमचे गिरीश भाऊ निश्चितच याला पूर्ण जगामध्ये जगप्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि आज आम्ही पूर्णपणे संतुष्ट आहे। त्यांनी सांगितलं की सरकारच्या वतीने की साधूंना जे लागेल आखाड्यांना ते सरकार आणि आमचे फडणवीस साहेब देण्यास तयार आहे। आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत। प्रत्येक आखाडे आपल्या आपल्या लेवलने ते त्यांच्या साधूंना देतात। याच्यापासून एक सरकारही देत आहे। याच्यापासून कोणी वेषांतर बदलून कोणी अराजक तत्व येऊ नये किंवा काही नकली साधू होऊन लोकांना जे बोलून इकडे तिकडे फिरतात, स्वतः काहीतरी पदसिद्ध होतात, पद लावून फिरतात, यांनाही प्रतिबंध लागेल। त्यामुळे आम्ही हा कडक नियम अवलंबलेला राहील आणि प्रशासनाची मदत राहील। कारण आमच्याकडे आमची टीम असते, सर्व आखाडे परिचय पत्र त्यावेळेला देतात, दिलेलेच असतात। आम्ही आमचे काही कर्मचारी असतील, भक्त असेल, त्यांना सुद्धा आम्ही एक परिचय पत्र देतो की याला आखाडा ओळख। आमच्याकडनं सर्वच प्रकारची मदत राहील। प्रशासन म्हणजे एक सरकार आहे। सरकार आमच्या भाषेमध्ये, शास्त्र भाषेमध्ये सरकार म्हणजे देवाला संबोधितल्या जात आहे। तर देवापुढे काय, आम्ही तर देवाच्या बरोबरच राहणार। देव बरोबर आहे, जिथे आमची मदत पडेल आम्ही देवाबरोबर हजर आहे, देवाच्या सेवेत आहोत। आमच्यासाठी ते पण एक देवच आहे। सरकार म्हणजे काय, कुंभमेळा साधूंचा आहे आणि साधू आणि सरकार मिळून आणि जनता, तुम्ही पण त्याच्यामध्ये उद्या सामील होणार आहे, तुम्ही पुण्य घेऊन जाणार आहे। की तुम्हालाही विनंती करतो तुम्ही चांगलं वार्तांकन करून की आमच्या देशामध्ये आणि जगामध्ये चांगला संदेश पोहोचावा आणि तुम्ही सुद्धा याच्यामध्ये सहभागी व्हावं। तुम्हाला पण मी निमंत्रित करतो आणि आमच्यात सामील करून घ्या। कुंभमेळ्याच्या निमित्ताने खरं तर आज कामांना सुरुवात झालेली आहे। विशेष करून कामं म्हणजे बाकी रस्ते, ड्रेनेज, पूल सगळे कामं सुरू झालेले आहेत, पण आखाडे जे आहेत ते 10 आखाडे त्र्यंबकेश्वरमधले मुख्य त्यांच्या कामांना या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। सरकारच्या वतीने त्याच्या ज्या प्रायमरी रिक्वायरमेंट आहेत, प्राथमिक गरजा आहेत, मग त्यांना शेड पाहिजे असेल मोठ्या ठिकाणी, त्यांना टॉयलेटची व्यवस्था, बाथरूमची व्यवस्था, रस्त्यांची व्यवस्था, कॉन्क्रिटीकरण असेल आतमध्ये अंतर्गत त्यांचं, त्यासाठी आम्ही दरवर्षीचे म्हणजे दर कुंभमेळ्याला 12 वर्षापूर्वी दिलेले होते, त्यावेळेला आम्ही 1-1 कोटी रुपये दिले होते। आता यावेळेला मुख्यमंत्री महोदयांनी थोडा मोकळा सोडलेला आहे। त्यांनी सांगितलं त्यांच्या काय काय आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्याप्रमाणे त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांना परत आम्ही करणार आहोत। त्यांच्या मर्जीसाठी आम्ही कुठेही कमी पडणार नाही। त्यांची इच्छा आहे की 3 कोटी दिले पाहिजे, 4 कोटी दिले पाहिजे, निश्चित साहेबांनी सांगितलेलं मुख्यमंत्री मोदयांनी जे लागेल ते त्यांना आपण सगळी मदत करू आणि हा कुंभमेळा अतिशय स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कसा होईल, कारण हा यावर्षीचा कुंभमेळा हा खरं म्हणजे खूप मोठा होणार। आपण बघितलं प्रयागराजला गर्दीचे सगळे रेकॉर्ड तुटले। या ठिकाणी सुद्धा गेल्या वेळेपेक्षा 12 वर्षापूर्वी कुंभमेळा झाला त्यापेक्षा 5 पट 6 पट जास्त गर्दी होणार आहे आणि म्हणून आम्ही व्यवस्थाही तशाच करतो आहोत। मग खात्री मला आशा आहे, अपेक्षा आहे की हा कुंभमेळा म्हणजे जागतिक पातळीवर त्याचं नावलौकिक होईल। असा जर असेल कुठेही या ठिकाणी गर्दी होणार नाही, फार गर्दी म्हणजे स्टॅम्पेड होणार नाही, लोटालोटी होणार नाही, कुणाला इजा होणार नाही, कुठे जीवितहानी होणार नाही आणि म्हणून हा स्वच्छ, सुंदर आणि सुरक्षित कुंभ हा त्याचा नावलौकिक जगभरामध्ये व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। आणि त्यासाठी सर्व साधू संत हा कुंभमेळा यांचाच आहे।
आपण तर फक्त व्यवस्था करतो, सरकार म्हणून आमची जबाबदारी सुव्यवस्था करण्याची आहे. पण हा भाविकांचा आहे, साधू संतांचा आहे, आखाड्यांचा कुंभमेळा आहे. त्यासाठी सर्वजण मिळून आमच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन आहे. अतिशय उत्तम प्रकारे आमच्यामध्ये सामंजस्य आहे. त्यामुळे कुठेही अडचण या ठिकाणी येणार नाही. 12 वर्षापूर्वी असं सहकार्य सर्वांनी मला नाशिकला, त्र्यंबकेश्वरला या ठिकाणी केलेलं होतं. यावर्षी सुद्धा गेल्या वेळेपेक्षाही चांगलं कोऑर्डिनेशन मी असं म्हणेल या ठिकाणी आमच्यामध्ये आहे. गेल्या वेळी सुद्धा कुंभमेळा मंत्री मीच होतो 12 वर्षापूर्वी, आणि मला काय माहीत पुण्याचं काम आहे मोठं. 12 वर्षांनंतर पुन्हा कुंभमेळा आला आहे आणि मुख्यमंत्री मोदयांनी, फडणवीस साहेबांनी माझ्याकडे जी जबाबदारी पुन्हा या ठिकाणी दिलेली आहे, मला वाटतं माझ्यासाठी अतिशय भाग्य. प्रतिनिधी भगवान आचारी, महाराष्ट्र समाचार, नाशिक.